जगलबेट दांडेली बायपास रस्त्याचेर खड्ड्यांचे साम्राज्य, प्रवाशांचो जीव धोक्यात। दर वर्साक पावसाळ्यात रस्त्याची दुरवस्था, PWDच्या दुर्लक्षामुळे वाहन चालक त्रस्त। कारवार जोडा तालुक्यातल्या जगलबेट हांच्यान दांडेलीकडे वयच्या बायपास रस्त्याची पावसामुळे मोठी दुरवस्था जाल्ली आसा। ह्या मार्गावेल्या सुमार 10 मीटरचो रस्तो पूर्णतः खराब जाल्लो असून जागजाग्यार मोठमोठे खड्डे पडिल्ले आसात। ह्या कारणान वाहन चालकाक जीव मुठीत घेऊन प्रवास करचो पडचे असून ह्या जाग्यार अपघात जावच्या बरोबर वाहनां बंद पडचे प्रकारही वाढते आसात। जगलबेट दांडेली बायपास हो वाठार अनेक गावांसाठी महत्वाचो मार्ग आसा। वैजगाव, शिंगरगाव, आमशेत, कुडुलगाव, मालंबा, कुंबेली, तेरेगाळी, भोसलेवाडा सहित दांडेली हिंगा ये जा कडच्या नागरिकांक ह्या खराब रस्त्याचो मोठे त्रास सहन करचो पडटा। पावसाळ्यात खड्ड्यात उदक साचिल्ल्यान तेजी खोली लक्षात येते ना। परिणाम दुचाकी स्वार तसेच 4 चाकी वाहन चालकांसाठी हो मार्ग धोकादायक जाल्लो आसा। रात्रीच्या वेळार तर परिस्थिती आणि गंभीर जाता। दर वर्साक पावसाळा आयलो की या रस्त्याची अशीच अवस्था जाता। रस्त्याची डागडुजी करतात, मात्र काही दिवसांतच परत रस्तो खराब जाती आशिल्ल्यान नागरिकां खंयच्यान सार्वजनिक बांदकाम विभागाच्या PWD कार्यपद्दतीचेर प्रश्न उपस्थित जाता। या मार्गाची तात्काळ पाहणी करणं, खड्डे पुरचे, खराब जाल्लो रस्तो दुरुस्ती करचो आणि भविष्यात दर वर्सा निर्माण जावची ही समस्या कायमस्वरूपी सोडवची अशी मागणी प्रवासी आणि स्थानिक नागरिकां खंयच्यान जाती आसा। घर बांधचो असो वा घराक नवरंग दिवचो असो, प्रत्येक गरजे खातीर एकाच विश्वासू ठिकाण PC महाजन, दुर्गादेवी देवस्थान रस्तो, सदाशिवगड, कारवार। आमकडेन मेळटा दालमिया सिमेंट, बिर्ला ओपस पेंट कंपनीचे वरायटीज ऑफ पेंट्स जसे इंटिरियर, एक्सटिरियर आणि वॉल पेंट्स, तसेच उत्तम दर्जाचे पेंट्स, ब्रश, रोलर्स आणि सगळे पेंटिंग ॲक्सेसरीज। टाइल्स बसोवच्याक बर्जर टाइल्स एडेसिव्ह आणि वॉटरप्रूफिंग सोल्युशन उपलब्ध आसा। आमच्याकडे होम विजिट सर्व्हिस बी उपलब्ध आसा। अधिक माहिती खातीर वा ऑर्डर दिवचे खातीर स्क्रीनाचेर दिल्ल्या नंबराचेर आजच संपर्क करा। PC महाजन, विश्वास आणि गुणवत्ता। शिरवडात रस्ता दुरुस्तीक विलंब, कर्वे आणि स्थानिकांचो आंदोलनाचो इशारो। कारवार तालुक्यातल्या शिरवड ग्रामपंचायत हद्दीतल्या शाळे लागींचो रस्तो खराब जाल्ल्यान तसेच अनेक दिवसांपासून दुरुस्तीचे काम सुरू न केल्ल्यान निषेधार्थ रक्षण वेदिके आणि पदाधिकाऱ्यांसह स्थानिक नागरिकांनी बुधवाराक आंदोलन केले। शिरवाडात हो रस्तो गेल्या 2 वर्षांपासून खराब अवस्थेत असून शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिकांबरोबर सर्वसामान्य नागरिकांक रोज ये जा करताना मोठ्या अडचणीचो सामनो करचो पडटा। पावसाळ्यात रस्त्याची परिस्थिती आणि बिकट जावन धोकादायक स्थिती निर्माण जावची शक्यता आशिल्ल्यान हाजी पयलेच प्रशासनान तात्काळ उपाययोजना करची अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। रस्तो बांधकामासाठी आवश्यक आशिल्ली खाजगी जमनीची कागदपत्रां तसेच परवानगी पत्रां उपलब्ध आसताना सुद्धा काम अजून सुरू झाले ना असा आरोप स्थानिकांनी व्यक्त केलो। ही समस्या सोडवण्यासाठी CPI, तहसीलदार आणि PDO हेमी घटनास्थळावर भेट देऊन योग्य ती कारवाई करची अशी मागणी केली। आंदोलनादरम्यान सार्वजनिक बांधकाम विभागाचे PWD AEE रामू अर्गेकर हेमी स्थानिकांनी जाब विचारत रस्त्याच्या दुरुस्तीक विलंब कित्याक जाती आसा असो सवाल केलो। या वेळार कामाशी संबंधित आशिल्ल्या एक व्यक्तीन सांगले की सध्या रस्त्यावेले खड्डे बुजोवसाठी तात्पुरत्या स्वरूपात पॅचवर्क केले आसा, मात्र कायमस्वरूपी रस्तो दुरुस्तीसाठी मुख्य कार्यालयाची मंजुरी तसेच निवेदनाक मंजुरी आवश्यक असून त्याच्यासाठी 1.5 ते 2 महिन्यांचो कालावधी लागू शकता अशी त्यांनी माहिती दिली। हाजेर स्थानिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। गेल्या 2 वर्षांपासून रस्त्याची समस्या कायम असताना सुद्धा आणि काही महिन्यांचो कालावधी मागचे योग्य न्ही असो संताप त्यांनी व्यक्त केलो। शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षता आणि नागरिकांच्या वाहतुकीचा विचार करून रस्ता दुरुस्तीचे काम तात्काळ सुरू करचे, अन्यथा येवच्या काळात उपोषणासहित आंदोलन अधिक तीव्र करतले असो इशारो स्थानिक नागरिकांनी दिलो। 10 ವರ್ಷ ಹೋಗುದು 10 ವರ್ಷ ಹೋಗುದು ಸರ್
ಸತ್ತ ಮೇಲೆ ಜನರು ಸತ್ತ ಮೇಲೆ 4-5 ಜನ ಅಲ್ಲ ಇದ್ದಾರೆ. 5-6 ಮನೆ ಹೋಯ್ತು ನಿಮ್ಮ ಇದರಿಂದ. ಏನಿಲ್ಲ ಸರ್, ನಿಮ್ಗೆ ಹೇಳಿದ್ದೀನಿ ಸರ್, ಬಂದು ನಿಮ್ಗೆ ಹೇಳಿದ್ದೀನಿ ಸರ್, ನಿಮಗೆ ಬಂದು ಹೇಳಿದ್ದೀನಿ. ಮಕ್ಕಳಿಗೆ ತೊಂದರೆ ಆಗ್ತದೆ, ಬೇಗ ಮಾಡ್ಕೊಡಿ. ನೀವು ಹೇಳಿ ಏನ್ ಮಾಡ್ತೀರಿ? ಬೇಡ ಬೇಡ ಅಂತ ಹೇಳಿ ಇವ್ರ ಮೇಡಮ್ ಹತ್ರ ನಾ 2 ಸಲ ಹೋಗಿ ಸರ್, ಇವ್ರ ಮೇಡಮ್ ಇರ್ಲಿಲ್ಲ. ಸರ್ ನಾವು ಬರಲ್ಲ ಸರ್, ನೀವು ಇಲ್ಲೇ ಬಂದು ಮಾತಾಡ್ರಿ. ನಾ ಎಲ್ಲಿ ಬೇಕಾದ್ರೆ ಜನರಿಗಾಗಿ ಎಲ್ಲೆಲ್ಲ ಬರ್ತೀನಿ. ಈಗ ನಮಗೆ ಇಲ್ಲಿ ಜನರಿಗೆ ನಮ್ಗೆ ಸಮಾಧಾನವಾಗ ಎಲ್ಲಿ ಬೇಕಂದ್ರೆ ಬರ್ತೀನಿ ಒಂದು 5 ಲಕ್ಷ ಉಳಿತು. 5 ಲಕ್ಷ 10 ಲಕ್ಷ ಮಾಡೋದಕ್ಕಾಗ್ತದೆ. ಇಬ್ರು ಕೂಡ್ಕೊಂಡು ನಮ್ಮೊಂದು ಕೆಲಸ ರೋಡ್ ಚೆನ್ನಾಗಿ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಅಂತ ನಾನು ಹೇಳೋದು. ನನಗೆ ಗೊತ್ತಲ್ಲ ಅದು. ನಾವು ಇಬ್ರು ಪಿಡಬ್ಲ್ಯೂಡಿ ಮತ್ತು ನೀವು ಕೂಡ್ಕೊಂಡು ಒಂದೇ ಸಲ ರಸ್ತೆ ನೀವು ಚಾಲೂ ಮಾಡಿ ಅವ್ರು ಇದು ಮಾಡಿಕೊಂಡು ಅವರು ಮಾಡ್ತಾರೆ. ಯಾವಾಗ ಸರ್ ಮಾಡೋದು? 2 ವರ್ಷ ಕೊಳ್ಳಿ ಸರ್, 2 ವರ್ಷ ಆಯ್ತು. ನಾಳೆಯಿಂದ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡ್ತೀವಿ ಅಂದ್ರೆ ಮಾಡ್ರಿ. ನಾಳೆಯಿಂದನೇ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಯಾಕಂದ್ರೆ 4 ತಿಂಗಳು ಮಳೆ ಬಿತ್ತಂದ್ರೆ ನೀವು 4 ತಿಂಗಳು ಮಳೆ ಬಿದ್ದಿದೆ ಅಂತ ಹೇಳ್ತೀವಿ. शैवण वसतिगृहातल्या विद्यार्थ्यांच्या समस्याचेर तात्काळ उपाययोजना करची मागणी. कारवार तालुक्यातल्या शैवण हिंगा अल्पसंख्याक कल्याण विभागाच्या मॅट्रिकोत्तर भुरग्यांच्या वसतिगृहातल्या विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या मूलभूत समस्याकडे प्रशासनाने लक्ष घालण्यासाठी भारत विद्यार्थी फेडरेशन SFIच्या वतीन उत्तर कन्नड जिल्हाधिकाऱ्याक निवेदन सादर केले. शैवण हिंगा नव्यान स्थलांतरित केल्या या वसतिगृहात 60पेक्षा जास्त विद्यार्थी वास्तव्याक आसात. महाविद्यालयात ये जा करचेसाठी पुरेशी सार्वजनिक वाहतूक उपलब्ध नाशिल्ल्यान विद्यार्थ्यांक रोज मोठ्या अडचणीचो सामनो करचो पडटा. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सादारण वलाखंच्यान वयच्या मार्गार NWKRTC बसाक वसतिगृहा लागीं अनिवार्य थांबा दिवचो अशी मागणी निवेदनाद्वारे केली. तशेंच वसतिगृहाकडे वयच्या रस्त्यार पथदिव्यांची सुविधा नाशिल्ल्यान रात्रीच्या वेळार विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचो प्रश्न निर्माण जाता. ह्या कारणान संबंधित ग्रामपंचायतीक निर्देश दिवन ह्या मार्गार तात्काळ पथदिवे बसवचे अशी मागणी केली. वसतिगृहातलो भोजनाचो दर्जो अत्यंत निकृष्ट दर्जाचो आशिल्ल्याची विद्यार्थ्यांनी तक्रार केली. निर्धारित मेन्यूनुसार भोजन दिवचे अशी तेमी मागणी केली. याशिवाय वर्डनान विद्यार्थ्यांच्या समस्या आणि गरजांकडे जास्त गंभीर्यान लक्ष दिवचे आणि पिवच्या उदकाची समस्या दूर करची, आरोग्य सुविधा सुधारची, तसेच वसतिगृहात ग्रंथालयाची सुविधा उपलब्ध करून दिवची अशी मागणी निवेदनाद्वारे केली. या समस्याबाबत अल्पसंख्याक कल्याण विभागाच्या जिल्हा अधिकाऱ्याकडच्यान संबंधित विभागान हाजी पहिले पत्रव्यवहार केलो, पण अजूनही समस्या पूर्णपणे न सुटिल्ल्यान SFI हेमी निदर्शनाक हाण दिले. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित, मूलभूत सुविधा आणि सुरक्षितता लक्षात घेऊन सगळ्या मागण्यांचेर तातडीन कारवाई करची अशी मागणी SFI तालुका संयोजक वीरेंद्र राठोड यांचे सहित विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकाऱ्याकडे केली. ಬೀದಿ ದೀಪ ಇನ್ನೂ ಸ್ಯಾಂಕ್ಷನ್ ಆಗಿಲ್ಲ, ಇನ್ನೂ ಬಂದಿಲ್ಲ. KSRTC ಬಸ್ ಸ್ಟ್ಯಾಂಡ್ KSRTC ಸ್ಟಾಪ್ ಮಾಡೋಕ್ಕೆ 1 ವರ್ಷ ಆಯಿತು ಲೆಟರ್ ಕೊಟ್ಟು, ಇನ್ನೂ ಬಸ್ ಸ್ಟಾಪ್ ಮಾಡಿಲ್ಲ. ಇವಾಗ ನಾವು ವಿಶ್ ಮಾಡಿ, ಇವಾಗ ನಮ್ದು ಇದು ನಾಳೆನೇ ನಮಗೆ ಬಸ್ ಸ್ಟಾಪ್ ಆಗಬೇಕು. ಯಾಕೆಂದರೆ ನಾವು ಲೆಟರ್ ಕೊಟ್ಟು 1 ವರ್ಷ ಆಯಿತು. 1 ವರ್ಷ ಅದಕ್ಕೆ ನಾವು ಇವಾಗ ಟೈಮ್ ಕೊಡ್ತಾರೆ, 1 ರಿಂದ 7 ದಿನಗಳಲ್ಲಿ ಬಸ್ ನಿಲ್ಲಿಸ್ಬೇಕಲ್ಲಿ. ಇನ್ನೊಂದು ಪಾಯಿಂಟು, ಬೀದಿ ದೀಪ 1 ತಿಂಗಳಲ್ಲಿ ರೆಡಿ ಆಗಬೇಕು. ಯಾಕೆಂದರೆ ಅದಕ್ಕೂ ಕೂಡ ಲೆಟ್ರ್ ಕೊಟ್ಟು 1 ವರ್ಷ ಆಯಿತು. ಅದಕ್ಕೆ
ಒಂದು ತಿಂಗಳ ಒಳಗಡೆ ಬೀದಿ ದೀಪ ರೆಡಿ ಆಗಬೇಕು. ಇವಾಗ ಮೇಜರ್ ಪ್ರಾಬ್ಲಮ್ಸ್ ಇರೋದು ಎರಡೇ. ಇನ್ನೊಂದು ಮೆನು ಚಾರ್ಟ್ ಒಂದು ಬದಲಾವಣೆ ಆಗಬೇಕು. NWKSR ಲೆಟರ್ ಕೊಟ್ಟರೆ ಏನೂ ಆಗ್ತಾ ಇಲ್ಲ. 3 ಸತಿ ಹೋಗಿ ಬಂದಿದ್ದೇವೆ. ಈಗ ಆದ ಕಾರಣ ನಾವು ಎಲ್ಲರೂ ಸೇರಿ ಎಲ್ಲ ಮಾತಾಡಿ ಬಂದಿದ್ದೇವೆ. SFI ಇದು ಸಂಘಟನೆಯಿಂದ ನಾವು ಬಂದಿದ್ದೇವೆ. ನಮಗೆ ಪರಿಹಾರ ಬೇಕೇ ಬೇಕು. ಎವ್ರಿ ಟೈಮ್ ಅವರು ಟೈಮ್ ಕೊಡ್ತಿದ್ರು, ಇವಾಗ ನಾವು ಟೈಮ್ ಕೊಡ್ತಾರೆ. 2 ದಿನಗಳಲ್ಲಿ ನಮಗೆ ಅಲ್ಲಿ ಬಸ್ ಸ್ಟಾಪ್ ಆಗಬೇಕು. ಬಸ್ ಸ್ಟಾಪ್ ಆಗೋದಿಲ್ಲ, ನಮ್ಮ ಬಸ್ ನಿಲ್ಲಿಸ್ಬೇಕಷ್ಟೇ. ನಮ್ಮ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ ಅಲ್ಲಿ ನಿಂತಾಗ ಬಸ್ ನಿಲ್ಲಿಸಲೇಬೇಕು. ಮತ್ತು स्ट्रीट लाईट 1 तिंगडाದಲ್ಲಿ ಆಗಬೇಕು. 90 वर्षापेक्षा जास्त काळ कारवारकरांचा मनात घर केले एकच नाव VV शिरोडकर अँड सन्स. प्रत्येक दागिन्यात उत्तम कारागिरी, प्रत्येक डिझायनात आधुनिकता आणि प्रत्येक व्यवहारात विश्वासाची खात्री. आमच्याकडे मिळतात आकर्षक सोन्यांचे दागिने, अद्वितीय हिऱ्यांचे कलेक्शन आणि देखणे चांदीचे दागिने. लग्न सोहळा असो, साखरपुडा असो वा आयुष्यातलो कोणीही खास क्षण, प्रत्येक आनंदात सुवर्ण स्पर्श दिवस खातीर एकच नाव VV शिरोडकर अँड सन्स. तर आजच भेट दिया सलमान आर्केड, ग्रीन स्ट्रीट, कारवार. अधिक माहिती खातीर स्क्रीनाचेर दिल्ल्या नंबराचेर आजच संपर्क करा. विद्यार्थ्यांनी चिखलात उतरणं केली भाताची लावणी. शेताचे महत्त्व जाणून घेतले. कारवार. शेतापासून पैस होते असलेल्या सध्याच्या काळात विद्यार्थ्यांक शेताचे महत्त्व कळू जाय या उद्देशान अंकोला शहरातल्या जोगळसे सरकारी प्राथमिक शाळेतल्या विद्यार्थ्यांन प्रत्यक्ष भाताच्या शेतात व्हरून भात लावणीची माहिती दिली. या वेळार विद्यार्थ्यान शिक्षक आणि शेतकऱ्यांसोबत भाताची रोपे लावून आनंद व्यक्त केलो. शेता ही केवळ उपजीविकेचे साधन नसून जीवनाचो आधार असा हेची जाणीव विद्यार्थ्यांक करून दिली. जायते विद्यार्थी शेतकरी कुटुंबातले आशिल्ल्यान तेमी भात लावणीचे काम उत्साहान आणि कौशल्यान पूर्ण केले. शिक्षकांनी सुद्धा विद्यार्थ्यांसोबत शेतात उतरून लावणी केली. या वेळार शाळा विकास समितीचे अध्यक्ष राम नाईक यांनी सांगले की शेती आमच्या सगळ्याला जीवनाचो आधार असा. विद्यार्थ्यान शिक्षणाबरोबर वेगवेगळी कामां आणि कौशल्य सुद्धा आत्मसात करू जाय. भविष्यात जीवनासाठी शिक्षणासोबत संस्कारही तितलेच महत्त्वाचे असा. शिक्षिका भवानी नाईक यांनी सांगले की आपल्या आजूबाजून वेगवेगळ्या प्रकल्पासाठी अनेक शेती जमीन संपादित केली असा. मात्र फुडली पिढीक शेताची माहिती आसचे आवश्यक असा. याच उद्देशान विद्यार्थ्यांक प्रत्यक्ष शेताच्या कामात सहभागी जावच्याक हिंगा हाडिल्लो असा. या उपक्रमासाठी शेत जमनीचे मालक नागराज नाईक यांनी सांगले की मुखाध्यापक केशव आगेर तसेच शाळा विकास समितीच्या सदस्य राजेश्वरी नाईक यांनी सहकार्य केले. शेतीच्या कामात प्रत्यक्ष सहभागी जावचो अनुभव विद्यार्थ्यांसाठी आनंददायी ठरलो. दर वर्षाक शाळेतले शिक्षक वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये विद्यार्थ्यांक सहभागी करून घेत शिक्षणासोबत बरेच संस्कार आणि कौशल्य दिते आशिल्ल्याचे SDMची सदस्य राजेश्वर नाईक यांनी सांगले. या वेळार शिक्षिका भवानी नाईक, लक्ष्मी नाईक, विद्यार्थी तसेच पालक आणि ग्रामस्थ उपस्थित आशिल्ले. विश्व हत्ती दिनानिमित्तान फणसोल हिंगा हत्तीची पूजा. कारवार. दांडेली हिंगा विश्व हत्ती दिनानिमित्तान काळी व्याघ्र प्रकल्पाच्या फणसोली वन्यजीव क्षेत्रातल्या फणसोली हत्ती शिबिरात बुधवाराक वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले. या वेळार हत्तीची विधिवत पूजा करणं, तेमका फळां खाऊ घालणं विश्व हत्ती दिन साजरो केलो. या कार्यक्रमाक काळी व्याघ्र प्रकल्पाचे उपवन संरक्षक तथा संचालक निलेश शिंदे, दांडेली वन्यजीव उपविभागाचे सहाय्यक वन संरक्षक गिरीश संकरी सहित वन्यजीव विभागातले वनक्षेत्राधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी, उपवन क्षेत्राधिकारी, वनरक्षक, महावत, कर्नाटक फॉरेस्ट अकादमी धारवाडचे प्रशिक्षणार्थी अधिकारी उपस्थित आशिल्ले. तसेच बापेली वरिष्ठ प्राथमिक शाळेचे विद्यार्थी आणि शिक्षक, फणसोली पर्यावरण विकास समितीचे अध्यक्ष आणि सदस्य, वन विभागाचे कर्मचारी आणि स्थानिक नागरिकांनी या कार्यक्रमात सहभाग घेतलो. हत्तीचे संवर्धन, तेमगेल्या अधिवासाचे संरक्षण आणि मानव हत्ती संघर्ष कमी करचे बाबत जनजागृती करच्या उद्देशान या कार्यक्रमाचे आयोजन केले.
विद्यार्थ्यां आणि स्थानिक नागरिकांना हत्ती शिबिराक भेट देऊन हत्तीच्या संवर्धनाविषयी माहिती घेतली. कुंग फू मसाज आणि ट्रेडिशनल चायनीज मेडिसिन कारवारच्या मादळीत सुरुवात झाला. तुईना थेरपीचा अनुभव घ्या. ही पारंपरिक चीनी मसाज तंत्रज्ञान असून जी प्राचीन उपचारशास्त्र आणि मार्शल आर्टच्या शिस्तीची नैसर्गिक मार्गान वेदना कमी, पचन सुधार, रोग प्रतिकारक शक्ती वाढवचे आणि मन शरीराच्या संतुलनात सुधारणा करतो खास उपाय कुंग फू मसाज. मांसपेशी, सांधेदुखी, पाठ, मान, खांदे, पचन समस्या, तणाव, चिंता, अनिद्रा, अस्वस्थ नींद, थकवा आणि मेंदू वेदना अशा अनेक समस्येचे उपायासाठी भेट द्या. कुंग फू मसाज आणि ट्रेडिशनल चायनीज मेडिसिन सेंटर, ब्राह्मणवाडा, माजाळी, कारवार हिंगा. प्रति शनिवार आणि आयतवार. वेळ सकाळी 10:30 ते 12:30, सांजे 5:30 ते 8:30 पर्यंत उपलब्ध. अधिक माहितीसाठी स्क्रीनचे दिलेल्या नंबराचे संपर्क करा. इतल्यान कारवार प्लस कोंकणी बातमीपत्र हिंगा सोंपता. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करच्याक विसरू नकात. कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनलाचे पुराय अपडेट मिळण्यासाठी कारवार प्लस कोंकणी न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. धन्यवाद.